आज उलट त्या हाकेवरती केस दाखल व्हायला पाहिजे, कारण वाल्मिक कराड सारखा माणूस त्याचं उपोषण तिथं काय करत होता, तर याची प्लॅनिंग हाकेच्या आंदोलनापासून झाली नसेल कशावरून, बरोबर ना? मग हाकेचीही चौकशी व्हावी, वाल्मिक कराड या प्रकरणाचीही चौकशी व्हावी. फक्त धनगर आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला हातच लागत नाहीये, तर मग ते विरोधात उतरले कोण? मग कसं काय त्याला मराठी लेवल लावलं? तुम्ही जातीवादी म्हणतात की तुम्ही मराठी हे करताय ते करताय, आणि जे कोटीमध्ये बांधव आधी झाले त्याच्यात डबल समाज उतरल. एवढं पण मी तुम्हाला सांगतो, जरांगे भावना उपोषण करायची गरज सुद्धा पडणार नाही. आता कोण टोमणे मारते, कोण उद्दाम उचकवते, हे आपल्यासारख्या शहाण्या माणसाला कळायला पाहिजे. 20-20, 25-25 उमेदवार जरांगे भाऊंच्या इथं घेऊन येण्यापेक्षा त्यांनी स्वतःनीच एक उमेदवार जर निवडला असता, उमेदवार नाही दिले तरी पुन्हा पवारांचाच माणूस. विषय कसा असतो, सत्ता राष्ट्रवादीचा आहे तर मी भाजपचा आहे, हे जनता ठरवते. मुळात जनतेलाच कळत नाही. आज उलट त्या हाकेवरती केस दाखल व्हायला पाहिजे, कारण वाल्मिक कराड सारखा माणूस त्याचं उपोषण तिथं काय करत होता, म्हणजे जातीवाद लावण्यासाठी हे प्लॅन जे आता संतोष देशमुख बांधव जे मारले गेले असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी जातीवादी होत आहेत, तर याची प्लॅनिंग हाकेच्या आंदोलनापासून झाली नसेल कशावरून, बरोबर ना? मग हाकेचीही चौकशी व्हावी, वाल्मिक कराड या प्रकरणाचीही चौकशी व्हावी. मग ते आंदोलन प्रति आंदोलन जे तुम्ही म्हटले हे त्यांच्यासाठी चालू झाले. आज किंवा काय, पण तो नेता कसा आहे, त्याचा अभ्यास किती आहे, किंवा त्या बाकीच्या गोष्टी किती, याचा अभ्यास आपण केला पाहिजे. मग जर धनगर आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला हातच लागत नाहीये, तर मग ते विरोधात उतरले कोण? मग त्यांच्या नेत्यांना विरोध केला तर नेत्यांनी समाजावरती ढकललं. आजही जरांगे भाऊंनी धनगर बांधवांना वंजारी बांधवांना डायरेक्ट समाजावरून कधी बोललेलं नाही, तरी जरांगे भाऊ जातीवादी, तरी मराठा समाज जातीवादी. आज संतोष देशमुख बांधवांची जी हत्या झाली, बरोबर, ते सरपंच होते, त्यांचं आजही त्यांच्या मिसेस त्या सरपंच, विद्यमान सरपंच. एक सरपंच एका जातीचा असतो का? अख्ख्या गावाचं मध्ये वंजारी बांधव आहेत, धनगर बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत, आपले आंबेडकरवादी बांधव आहेत, सगळ्यांचाच तो सरपंच असतो, गावाचाच विकास करतो ना. मग कसं काय त्याला मराठी लेवल लावलं? तुम्ही जातीवादी म्हणतात की तुम्ही मराठी हे करताय ते करताय. आणि तो ज्या आपल्या एससी बांधवाला मारहाण झाली त्याचा न्याय मागायला गेला होता आणि त्याचीच हत्या झाली. मग तो जातीवादी आहे का? मग मराठा समाज जातीवादी? कुठेतरी हे कमी कळायला पाहिजे. सरकारने प्रॉपर कायदेशीर माहिती आणि मीडियावाल्यांनी पण ह्या ज्या कायदेशीर बाबी आहेत ह्या जनतेसमोर, मराठा समाजासमोर, आत्ताही सांगतो, जर मराठा समाजाला एससीबीसीचं खरं रूप कळलं तर आज इथं एवढे बांधव आलेत ना, आणि जे कोटीमध्ये बांधव आधी झाले त्याच्यात डबल समाज उतरल. एवढं पण मी तुम्हाला सांगतो, जरांगे भावना उपोषण करायची गरज सुद्धा पडणार नाही जर एससीबीसीचं खरं रूप पूर्ण समाजासमोर आलं तर कायदेशीर. हा, माहिती आहे मला. विषय कसा असतो, उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. सोशल मीडिया आहे, मला 400 लाईक मिळाले, मी खासदार होऊ शकतो, ते स्वप्न पडलेलं राहतं. मग साहजिकच अंतरवळीला चक्रा मारणं, ह्या गोष्टी, आणि उचकवणारे बांधव. आता कोण टोमणे मारतंय, कोण उद्दाम उचकवतंय, हे आपल्यासारख्या शहाण्या माणसाला कळायला पाहिजे. पण लोकांनी उचकवलं, भाऊनी बांधलं शिंग, पायाला बाशिंग, आणि आला बैलासारखा इथे, बरोबर. पण ठीक आहे, काहींची अपेक्षा होत्या किंवा काय. पण आता जेव्हा एक नेता पुढारी असतो, एक नेतृत्व असतं, तर सगळ्यात पहिली चूक काय झाली माहितीये का? आपल्या बांधवांनी ज्यांना उमेदवारी करायची होती त्यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये सगळ्या बांधवांची बैठक बसवायला पाहिजे होती. 20-20, 25-25 उमेदवार जरांगे भाऊंच्या इथं घेऊन येण्यापेक्षा त्यांनी स्वतःनीच एक उमेदवार जर निवडला असता तर जरांगे भाऊंना उमेदवारी निवडणं सोपं झालं असतं. आता 20 नेते आहेत, 20 लोकांपैकी एक नेता निवडायचा आहे आणि 19 लोकांची नाराजी घ्यायची. त्याच्यापेक्षा बाबा सगळ्यांची नाराजी घ्या, देणंच नको. मग अशा वेळेस जेव्हा उमेदवारी दिली नाही, जेव्हा उमेदवारी देत होते तेव्हा सगळे काय म्हणायचे, राजकीय स्टंट आहे, आता या असं आहे, पवारांचा माणूस, ह्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आहेत. उमेदवार नाही दिले तरी पुन्हा पवारांचाच माणूस. विषय कसा असतो, जेव्हा एक माणूस सत्तेच्या विरोधात लढतो, मग सत्ता भाजपची आहे तर मी राष्ट्रवादीचा आहे, सत्ता राष्ट्रवादीचा आहे तर मी भाजपचा आहे, हे जनता ठरवते. मुळात जनतेलाच कळत नाही.